अहिल्यानगर जिल्ह्याला 2 दिवसाचा अलर्ट देण्यात आला आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर काल देखील गारपीट आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान जे आहे ते झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावून घेतलेला आहे। गहू असेल, मका असेल, त्यासोबत इतर पिकं जी आहेत ती या गारपिटीमुळे नुकसान त्यांचं झालेलं आहे। द्राक्षाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर दुसरीकडे डाळिंबाचं हे दृश्य आपण बघताय। फळधारणा जी होती ती सुरू झाली होती, मात्र कालच्या गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अशा पद्धतीने सर्व फळ जी धारणा झालेली होती ते सर्व फळं असे जमिनीवर अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि काही दिवसातच हार्वेस्टिंगला येणारा हा जो डाळिंब आहे तो मात्र आता जमीनदोस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत दादासाहेब मगर आहेत, ज्यांनी या शेतीमध्ये अनेक वर्षापासून काळजी घेतली आणि मोठा खर्च देखील उचलला, मात्र यावर्षी मोठं नुकसान जे आहे गारपिटीने होणार असं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। काल गारपीट झाली, कशा पद्धतीने ही जी फळं धारणा होती त्याचं नुकसान होताना आपल्याला दिसते? साहेब, आता सांगायचं झालं तर आतापर्यंत एकदम व्यवस्थित पोझिशन होती बागाची, पण कालचा जो पाऊस, वारा आणि गारा ह्या तिन्हींचा अचानक म्हणजे हे झाल्यानंतर अचानक तुफान आल्यासारखं झालं आणि त्या वाऱ्याने आणि जो फ्लॉवरिंग स्टेजमध्ये ही जी सिच्युएशन होती, ही सिच्युएशन असताना तुम्हाला सांगतो फ्लॉवरिंग स्टेज सेटिंग पिरियड चालू असताना या बागेचं अतोनात नुकसान झालं आहे। आणि सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो 26 जानेवारीला मी पाणी दिलं होतं। पाणी दिल्यानंतर जो प्रॉब्लेम झाला, फ्लॉवरिंग स्टेज व्यवस्थित झाली, सेटिंग, खतं, त्याचं व्यवस्थापन हे सगळं अतिउत्कृष्ट होतं माझ्यावालं। आणि आपला तसा लौकिक पण आहे की यापूर्वी आपण 10 ते 12 वर्षापासूनचा आपला डाळिंबाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून आपण हे सर्व काही शिकलेलो आहे। त्याच्यामुळं याचा खर्च म्हणजे आज रोजी मला 80 ते 85 हजार रुपयेपर्यंत माझा खर्च झालेला आहे। कसा झालेला आहे? छाटणी, तारी बांबू, बेसल डोस, शेणखत आणि एवढा खर्च करून आत्तापर्यंतचं जे औषधाचं जे फवारणी वॉटर सोल्युबल जे खालून सोडलं आहे ते जे एवढ्याचा एकंदरीत अंदाजे मी दरवेळेस नोट करून ठेवत असतो, काय काय खर्च केलेला आहे, लेबर खर्च किती असेल, औषधाचा खर्च किती असेल आणि आपला स्वतःची मेहनत किती असेल, शेंडे काढणे, फुटवे काढणे, हा जवळजवळ 80-90 हजारापर्यंत आत्ता माझा खर्च आहे आत्तापर्यंतचा। हा राहता तालुक्याचा परिसर आहे, या परिसरामध्ये गारपीट काल कुठपर्यंत झाली आणि काय काय पिकं आसपास घेतली त्याचं नुकसान झालंय? ते जे नुकसान झालंय, मका, माझी स्वतःच्या कांद्याचा पण 1 एकरचा प्लॉट आहे, त्याची पण पात अशी वाकडी झालेली आणि मका, गहू, कांदा आणि फळबाग ही सगळी पिकं या परिसरात घेतले जातात। हे दादासाहेब मगर होते, सादतपूर राहता तालुक्यातलं हे गाव आहे आणि मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये गारपिटीमुळं नुकसान झालेलं आहे। आर्थिक तोटा जो आहे तो शेतकऱ्यांना आता सहन करावा लागणार आहे। एकीकडे कष्ट करायचे आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने गारपीट किंवा हवामान बदलामुळे होणाऱ्या समस्यांना सामोरं जायचं, अशी दुहेरी परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे। सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, मात्र इतकं मोठं नुकसान सरकार भरून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।